तर चला मॅच आपण सुरू करायची आहे. त्यामध्ये देखील दोन फलंदाज देखील खेळपट्टीवर गेलेले आहेत. त्यामध्ये एकंदरीत आपण बघितलं सर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज सर एकंदरीत आपण बघितलं सर दरम्यान सामन्याला देखील इथे सर्वात केली जाते. पहिल्याच बॉलला असं एसटीच्या बाहेर बॉल हाताळला जातो. वाईट बॉलचा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून एक अवंतर धाव भेटली जाते. धावल का बरं त्याचबरोबर अकाउंट देखील ओपन केलं जाते संघाचं ज्याबरोबर करून संघ आपल्या पाल्यामध्ये नवोदित संघ आहे. एक पहिल्यांदाच आणि पहिली मॅच त्यांची देखील इथे पहिलं विजय संपादन केलं होतं. ज्या चांगलं विजय संपादन केलं होतं. मयूर एलिमेंट आडवली संघाला पराभूत केलं होतं आणि तो जय बजरंग कुरुन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या सभेत ऐकावधी गोराट संघ पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक दोन बॉल इथे वाईट स्वरूपामध्ये हाताळले जात आहेत आणि एकंदरीत जर बघितलं आपण तर कावदी गोराट संघ देखील बऱ्याचशा दिवसानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे आणि या दोन फलंदाज विष्णू आणि त्याच्या सभेत फलंदाज आपण जर बघितला मयूर हे दोन फलंदाज खेळपट्टीवर सज्ज झाले. या व्यतिरिक्त बघितलं तर जबरदस्त चांगला फटका क्लासिकल ड्राईव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत देखील इथे एकच धाव कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव देखील इथे घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला जात नाही. थांबवले गेले चांगल्या प्रकारे कॉलबॅक दिले देखील विष्णू या फलंदाजाने आणि एकच धाव एकापर्यंत धापलक देखील तिने या धावसंख्येवर धाव पोचलाय. एक बॉल झालाय आतापर्यंत अनलिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॉल अनलिगल सर्व हाताळले होते. त्यामध्ये एक बॉल हाताळला जातोय. आणि बॅटने ट्रान्स करण्याचा प्रयत्न देखील इथे केला जातोय आणि त्यामध्ये जरी देखील आपण बघितलं डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला 12 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. तर ज्याप्रकारे करून संघ आपल्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका देखील ग्लान्स केला होता. तोपर्यंत जर आपण बघितलं तर धाबा देखील 4 धाबा दाबलकावर लागल्या जात आहेत. 4 धाबा लागलेल्या आहेत. त्यामध्ये देखील थोडासा चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत बॉल देखील आपण बघितला तर वाईट लॉंगर रिझर्वमध्ये गेला होता. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली. एका धावेने धावफलक जो आहे तो देखील हलभरपणे पुढे येतो. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय आणि त्या एका धावेने धावफलक जर आपण बघितला तर 4 धावा धावफलकावर 5 धावा लागलेल्या आहेत आणि पहिले षटक पॉवर पहिले षटक आहे. त्यामध्ये देखील गोलंदाज आदेश आपल्या गोलंदाजी मार्गावर यावेळी देखील जबरदस्त चांगला फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट शॉट बॉल देखील गेला मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तर सलग षटकार देखील इथे आला या डाबामध्ये पहिला एकमेव षटकार आलाय आणि या त्या षटकाराने देखील आपण संघाची धावसंख्या जर बघितली तर धाबा देखील धापलकावर राखल्या जात आहेत. 11 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील अजूनही विशेष आहेत विष्णू यावेळी देखील आपण बघितलं तर जबरदस्त पूर्णपणे ताकद शॉट पूर्णपणे मनगटातली ताकद त्या ठिकाणी जखून दिली होती आणि बॉल निघून गेलाय सरळ मैदानाच्या बाहेर आणि बिरकावून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा जातोय हा देखील षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे पेश केलेत आणि काही जबरदस्त फलंदाजी साकारताना पाहायला मिळते. जबरदस्त करून संघ विष्णू मात्र इथे देखील थांबायला तयार नाहीये आणि त्याचबरोबर धावांचा वेग जर आपण बघितला तर 17 आणि कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील इथे बाद झालेला नाहीये. देखील जबरदस्त लॉंग ऑफच्या मध्ये सरळ बॅटने सरळ फटका स्टेट ड्राईव्हचा चांगला फटका आणि बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी.
वन बाउन्स बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकार त्या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर धाबा देखील 21 धाबा धाबलकावर लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील 21 धाबा धाबलकावर चांगले जात आहेत पॉवरप्लेच्या षटकामध्ये मात्र इथे देखील आपण बघितलं तर मागडा साबित ठरले आणि चांगले फलंदाजी पॉवरफुल फटकेबाजी इथे साकारले ज्याबद्दल करून संघाने कारण जर नवोदित संघ आहे पहिल्यांदाच पहिली मॅच देखील इथे खेळतोय आणि काही जबरदस्त चांगली कामगिरी करतोय तर सलग धावा देखील आपण बघितल्या तर धबलकावर धावा लागलेल्या आहेत त्यामध्ये धबलकावर स्कोर कार्ड आपण बघितला तर 34 धावा धबलकावर लागल्या जातात विष्णू मात्र आज थांबायला तयार नाहीये तर जरी नवीन संघ असला तरी मात्र इथे जबरदस्त एक चांगली कामगिरी देखील केली जाते सर मिस टाइम फटका आपल्या पाहायला मिळतोय चेंडू हवेमध्ये आहे आणि एकंदरीत बॉल देखील त्या ठिकाणी कलेक्ट केले आणि परत एकदा इथे कम्प्लीट केली आणि एका दबाने 35 आकड्यावर तो फलक जाऊन पोहोचलाय दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते रोशन गोलंदाज पण एकदा सज्ज झालाय देखील पडून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मयूर पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता आतापर्यंत 2 षटकार मारले तर देखील जबरदस्त चांगलं कमबॅक देखील केले आणि धावा देखील आपण बघितल्या तर 35 धावा 17.50च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत ज्याबद्दल करून संघाने आणि 2 षटकांचा खेळ इथे संपण्यात झालाय तिसऱ्या षटकाला इथे देखील सुरुवात केली जाईल प्रारंभ इथे केला जाईल त्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावा तर लागलेल्या आहेत एक चांगल्या स्थितीमध्ये एक सन्मानजनक स्कोर घेऊन जाण्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय ज्याबद्दल करून चांगला संघ आहे आणि देखील विष्णू देखील मात्र प्रत्येक बॉलवर ऑन फायर इथे होते आणि 2 षटकांचं केलं झालंय आणि कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील इथे बाद झालेला नाही आणि 35 धावा
शब्द देखील जबरदस्त फोर्स स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल देखील देखील जातोय निघून मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. काही जबरदस्त बॉलवर नजर आणि त्याचबरोबर देखील थोडासा क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्कचा वापर देखील अतिशय चांगल्या प्रकारे इथे केला जातोय आणि काही जबरदस्त फोर्सिंग स्ट्रोक देखील इथे आज देखील आता पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामध्ये देखील जर धावा जर आपण बघितल्या तर 42 धावा धबलकावर लागल्या जात आहेत. शब्द देखील स्पॅट चालकाचा एज लागलाय इनसाइड एज आणि चांगला झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय फलंदाज बाद. नव्याने फलंदाज खेळपट्टीवर गेलाय आणि तो देखील गुरुनाथ. नव्याने फलंदाज खेळपट्टीवर जातोय. देखीलच गेल्या बरोबर षटकाराने अकाउंट ओपन केलंय. जबरदस्त गगनभेदी हा षटकार. काही जबरदस्त एकदा आपण बघितलं तर बॉल देखील बराचसा ओव्हर स्टेप त्या संदर्भामध्ये बॉल जर आपण बघितलं एकंदरीत तर ओव्हरपिच बॉल आला होता. त्याचा मात्र भरपूर समाचार देखील इथे घेतलाय आणि गेल्या बरोबर षटकाराने अकाउंट ओपन केले. काही जबरदस्त फटका देखील आपण बघितला तर गगनभेदी षटकार आकाशाला गबसणी आणली होती त्या फटक्याने. आणि काय बॅट आणि बॉलमध्ये देखील तेवढं प्रॉपर कनेक्शन देखील साध्य झालं होतं. 48 धावा धबलकावर लागलेल्या आहेत. त्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि यावेळी देखील आपण बघितला तर स्लॉग तर केला चेंडू हवेमध्ये. मात्र एकंदरीत आपण बघितला तर लांबी देखील जास्त उंची देखील जास्त आणि बॉल देखील निघून गेला सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काही जबरदस्त इथे फलंदाजी केली जाते आणि सलग बॅक टू बॅक 2 षटकार इथे पेश केले जात आहेत. ज्याबद्दल कुरुंद संघ आज मात्र इथे थांबायला तयार नाहीये. जरी नवीन संघ असला शेवटची टुर्नामेंट जरी असली शेवटची स्पर्धा जरी असली तरी देखील इथे मात्र एक चांगली शब्द देखील जबरदस्त फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. ग्रेट शॉट. अजून एक धमाका अजून एक ब्लास्ट केलाय आणि बॉल देखील निघून गेला 6 धावांसाठी षटकार. काही जबरदस्त इथे देखील फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये देखील जर धावा जर बघितल्या आपण तर धावा देखील धबलकावर लागल्या जाते. 60 धावा लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ झालाय आणि 60 धावा धबलकावर लागलेल्या आहेत. अजून एक षटक इथे देखील बाकी आहे. तीन षटकांचा खेळ झाले 60 धावा 20 एव्हरेजने धावा इथे जमा केलेल्या आहेत. आणि यावेळी देखील आपण बघितला तर जवळपास शॉर्ट पिच बॉल आणि क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात आहे आणि जबरदस्त आउटफील्ड थोडंसं स्लो असलं तरी देखील मात्र इथे झेल मात्र सोडलेलं नाहीये आणि फलंदाज विष्णू याला मात्र डगापला इथे जावं लागतं आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज इथे बाद झाला मात्र गुरुनाथ आणि गेल्या बरोबर षटकाने अकाउंट ओपन केलं होतं. बॅक टू बॅक 2 षटकार पेच केले होते आणि त्यानंतर देखील आणि सलग षटकाराची हॅट्रिक देखील इथे आपल्याला पाहायला मिळाली. ती देखील गुरुनाथच्या माध्यमातून काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
त्यामध्ये देखील फोर्सिंग स्ट्रोक मात्र एलिमिनेशन झालेलं नाही आहे. चेंडू हवेमध्ये आणि एक झेल देखील तिथे सुटलाय आणि तोपर्यंत देखील फलंदाज इथे बाद झालाय. तर पवन फलंदाजाला मात्र डगा पडला, इथे यावं लागेल. मात्र गुरुनाथ दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पवन फलंदाज बाद झालाय. तर धाबा देखील 61 धाबा. यावेळी देखील आपण बघितला तर स्ट्राईक देखील इथे स्वतःकडे ठेवली होती. और पिस बॉल आणि या बॉलला देखील इथे भरपूर समाधान घेतले. बॉल निघून गेला सगळ्या पलीकडे. देखील षटकार आतापर्यंत सलग 4 षटकार पेश करतोय. काय फलंदाजी, जबरदस्त स्पॉट क्लासिकल स्ट्रोक आपल्या पाहायला मिळते. यावेळी देखील आपण बघितला तर 5वा षटकार. सलग 3 षटकार बॅक टू बॅक मारले होते. त्यानंतर एकदा वाली होती आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार देखील इथे पुन्हा एकदा पेश केलेत. काय जबरदस्त लाईट जॉब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर मात्र फुटबॉलच्या प्रमाणे बॉल देखील उडवला जातोय. सर्व फटके आपण जर बघितले तर आकाशाला गवसणी घातलेली आहे आणि गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धाबा देखील आपण बघितला तर धाबा देखील डबल कव्हर लागल्या जात आहेत. त्याला 73 धाबा डबल कव्हर लागलेले आहेत. त्यावेळी देखील थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर एस्टन दबेत क्लीन बॉल. गुरुनाथ फलंदाजी ते बाद. तर सलग 3रा षटकामध्ये कुठेतरी एस्टनचा वेध घेतला होता आणि त्यावेळी कुठेतरी सट्टिकेचा श्वास इथे टाकला असेल. त्यावेळी देखील का ओरपीच बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकांचं केले देखील इथे समाप्त झालंय. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर धाबा देखील 73 धाबा आणि 74 धाबांचं टार्गेट इथे सेटअप केलंय. सलग 73 धाबा आणि 74 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. पहिल्या दिवशी कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 80 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं जर्मन स्काटी संघाने. आणि त्याबरोबर आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये देखील जवळपास 83 धावांचं टार्गेट देखील सेटअप केलं होतं गावदेवी उसगाव या संघाने, गावदेवी धामणगाव या संघाने. आणि त्याचबरोबर देखील इथे जर आपण बघितलं तर 3रा असा संघ आहे आणि तो संघ देखील इथे चांगली जबरदस्त चांगली साजिश कामगिरी देखील आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि तो संघ
तर दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात केली जाते आणि पहिल्याच बॉल सॉफ्ट डिसमिसल फटका लिपिंग एज आणि इथे देखील झेल सोडलाय आणि धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. शॉर्ट पिच बॉल होता आणि बॉल देखील थोडासा हाईट देखील होता आणि थोडासा हलकासा लिपिंग एज देखील लागला होता. मात्र यष्टीरक्षकाने झेल देखील ते सोडलंय. त्यामध्ये जर एकंदरीत जर बघितलं 74 धावांचं टार्गेट आहे. ते देखील 4 षटकामध्ये तुम्हाला 74 धावांचं टार्गेट पार पाडायचं असताना देखील पहिल्याच बॉल मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. कुठल्या प्रकारे धाव देखील आलेली नाही आहे आणि सेकंड बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आपल्या गोलंदाजी मार्गावर पवन आणि 2 फलंदाज खेळपट्टीवर आहे गावदेवी कोराड संघाचे रवींद्र आणि भूषण. फिल्डच बॉल चांगला फटका तर ग्लान्स केलाय. तर तोपर्यंत देखील आपण जर बघितलं तर एकंदरीत काय इशारा येते. यस बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार चांगलं क्षेत्ररक्षण गेलं होतं. मात्र 100 झेरी बॉल देखील निघून गेला. सीमारेषा पलीकडे 4 धावा येत आहेत. फुल टच बॉल होता आणि बॅटने ग्लान्स पिकअप केला होता. चांगला फटका आणि सलग रिझर्व मध्ये बॉल निघून गेला होता 4 धावांसाठी. घरच्या आपली देखील सबल फसला फुल टच बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धाव देखील येत नाही आणि देखील एकंदरीत जर आपण बघितलं तर थोडासा देखील टायमिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर पवन देखील वेगवान बॉल देखील हाताळतोय. आणि कशी आपली वेगवान बॉल हाताळली जाते स्पीडमध्ये बॉल हाताळली जाते त्यामुळे मात्र वेगवान बॉल जे आपल्या हाताळले जाते त्यामुळे आपल्याला देखील टायमिंग आणि त्याचा फुटवर असा वापर करणं खूप गरजेचं असतं. आणि जर टायमिंग साधला की बॉल देखील निघून जातो सीमारेषा पलीकडे आणि ते काम देखील इथे करावं लागेल. कारण धावांचं टार्गेट देखील इथे एक मोठं टार्गेट आहे. आणि ज्यावेळी देखील आपण बघितला तर जवळपास ऑन साईडला आणि चांगला झेल देखील त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरी शेल सोडलाय त्याच्यानंतर देखील फेकी मात्र अचूक झाली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मात्र डग्गा पडला. ते जावं लागलं. रवींद्र पहिल्या बेकडीचं पतन झाले. फलंदाज बाद. सर एकंदरीत आपण बघितलं तर 5व्या बॉलवर देखील इथे मोठा फटका आलाय. आणि षटकार देखील अशाच प्रकारची देखील गरज असणार आहे. ऑन साईडला चांगला फटका ग्लान्स गेला. क्षेत्ररक्षक देखील तिथे त्याने एका हाताने फील्ड केलंय आणि बॉलिंग देखील अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली आतापर्यंत ज्या करून द्या संघाने. आणि त्याबरोबर धावा देखील धाबल कवर लागले जाते. फक्त आणि फक्त 11 धावा धाबल कवर लागल्या जात आहेत. तर कुरुंद संघ जर आपण बघितला तर एक नवोदित संघ आहे. एक नवका संघ आहे आणि आज पहिल्यांदाच या असोसिएशनमध्ये आणि एका टाकेवाडीच्या मैदानावर चांगली साजेशी कामगिरी देखील केली जाते. आणि यापुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती देखील नक्षा स्पोर्ट्स पुकअप संघ आणि विजयी संघ आणि त्या दोन स्तरामध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर आपल्याला टॉप 4 मध्ये जाण्याचा सामना 100ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत यापुढील जे नेक्स्ट मॅच असणार ती 3 षटकांची असेल. आणि त्याचबरोबर देखील आपण बघितलं तर एका षटकाचा खेळ देखील इथे संपन्न झाला आहे आणि एक दुसरं षटक देखील इथे मार्ग लावली जाते. आणि त्यामध्ये देखील 2 फलंदाज क्रिजवर खेळपट्टीवरती भूषण देखील एक षटकार पेश केला आणि त्यानंतर आदेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवर त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी देखील आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. गोलंदाज विष्णू ज्याने काही जबरदस्त कामगिरी केली होती. एक फ्लाय स्टार्ट सुरुवात करून दिली होती
आणि त्याचबरोबर देखील जबरदस्त स्लॉ केला बॉल हवायचा पण याच बॉल देखील मैदानाच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी बिग षटकार. त्याचबरोबर पहिल्याच बॉलवर इथे देखील ऑफिस बॉल होता आणि त्याचा भरपूर समाचार घेतलाय आणि बॉलला सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी षटकार पेश केलाय आणि काय फटका देखील त्या ठिकाणी पेश केलाय. टायमिंग देखील अतिशय चांगल्या प्रकारे साधलंय बॅट आणि बॉलमध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन देखील झालं होतं आणि पहिल्याच बॉलवर देखील फलंदाज त्याने देखील चांगली कामगिरी केली होती आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील थोडासा महागडा साबित ठरलाय. लॉंग प्रेझर मध्ये बॉल गेलाय आणि तोपर्यंत एकदा इथे कम्प्लीट केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय फॉरवर्ड केले बॉल आणि तोपर्यंत एकदा इथे कम्प्लीट केले एकाच धाब्यावर सॅटिस्फाय मला व्हावं लागेल आणि या एका धाब्याने धाफलक जो आहे तो देखील जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्या. तर सलग आपल्या बघितलं तर सलग 25 धावा जवळपास 25 धावा. त्यानंतर देखील आपण बघितलं तर जबरदस्त खडे खडे हटक्या अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अंदाज अलग आणि हा बॉल देखील निघून गेलाय आउट ऑफ द पार्क आणि हा षटकार. काय धमाका फ्लॅश केला इथे देखील जबरदस्त मोठा फटका इथे पेश केलाय धावा देखील आपण बघितला तर धाबलकावर 31 धावा धाबलकावर लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील बघितलं तर 12 चेंडूचा खेळ झाला 31 धावा 74 धावांचं टार्गेट इथे मात्र आहे आणि अजून एक 100चा बॉल बाकी असणार आहे त्यामध्ये विष्णू थोडासा मागडा साबित ठरतो आतापर्यंत 3 षटकार पेश केले खर्च केलेले त्यामध्ये देखील फलंदाज आपण तर बघितला तर भूषण देखील इथे जबरदस्त चांगली कामगिरी करतोय. आपला संघ देखील अडचणीमध्ये आहे आणि आपल्या संघाला मात्र इथे देखील धावांची गरज आहे आणि त्याच प्रकारे फलंदाजी देखील इथे साकारतोय आपण वर्चस्व मात्र इथं दाखवतोय अशीच फलंदाजी देखील करावी लागेल आणि 100च्या बॉलपर्यंत मात्र क्रीजवर तुला थांबावं लागेल आणि वाईट बॉलचा इशारा आलाय 32 धावा धाबलकावर लागल्या जात आहेत अजूनही जवळपास 42 धावांची गरज असणार आहे. देखील जबरदस्त सरळ बॅटने सरळ फटका आणि हा बॉल देखील निघून गेलाय सेम बॅटल सेम इक्वेशन आणि हा बॉल देखील त्याच रिझन मध्ये निघून गेलाय लॉंग ऑफच्या मध्ये जातोय षटकार. सर आतापर्यंत जर आपण बघितलं सर 5 षटकार मारलेत आणि त्यामध्ये देखील 32 धावांचं योगदान दिले वैयक्तिक ते देखील भूषण याने आणि धावा जर बघितल्या तर 38 धावा धाबलकावर इथे देखील लागलेल्या आहेत. अजूनही 12 बॉल आणि 36 धावांची गरज असणार आहे. कोराड संघाला ते इक्वेशनचं जे समीकरण होतं ते थोडंसं सोपं झालेलं तर आहे कारण नेक टू नेक फायदा आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत कारण देखील चांगले फ्लाय सर्वात गेले होते आणि त्यानंतर मात्र भूषण मात्र थांबायला तयार नाही आहे आणि 3रा षटकार देखील प्रारंभ इथे केला जातोय आणि विष्णू देखील महागडा साबित ठरलाय 4 षटकार पेश केले त्याच्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये आणि अजूनही 34 धावांची गरज असणार आहे 17 धावा इथे मात्र जमा करार होतील आणि त्यावेळी देखील आपण बघितलं तर शॉर्ट पिच बॉलला मात्र क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी तैनात आहे कुठल्या प्रकारे दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण एकच धाव इथे कम्प्लीट केली जाते आणि स्वतः मात्र कॉन्फिडन्स देखील इथे वाढलाय प्रत्येक बॉलवर मात्र आक्रमण केलंय आणि 5 षटकार आतापर्यंत पेश केलेत 5 षटकार आतापर्यंत पेश केले तो फलंदाज खेळपट्टीवर त्यामध्ये देखील आपण बघितला तर जबरदस्त चांगला फटका तर ग्लान्स केला आणि हा बॉल देखील आपण बघितला तर फ्लॅट 6 तोलून मोजून जातोय आणि सीमारेषा बॉल देखील जाऊन अदललाय षटकार. तर सलग बॅक टू बॅक 4 षटकार देखील इथे पेश केले आणि काही फलंदाजी साकारतोय जबरदस्त फलंदाजी देखील इथे आपल्याला पाहायला मिळाली भूषणच्या पॅड्स मधून धमाका येतोय ब्लास्ट केलं होतं प्रत्येक बॉलवर इथे देखील
त्यामध्ये देखील चांगला फटका तर ग्लान्स केला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि तोपर्यंत देखील इथे एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाब्याने धावफलक जो आहे चला पहिल्या बॉलवर एक धाव आली होती, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर देखील एक धाव येते. या 3 बॉलमध्ये 8 धावा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये नवीन फलंदाज गणेश देखील खेळपट्टीवर आहे. सजेश चांगली कामगिरी देखील करावी लागेल. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यावर देखील लास्ट फुल टॉस बॉल मात्र एलिमिनेशन नाहीये चांगल्या प्रकारे आणि इथे देखील आपण बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग नाहीये आणि हा बॉल एकत्र आपण बघितला तर 1 बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे हा देखील चकार काय जबरदस्त फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉल देखील आपण बघितला तर बॉल देखील हवेमध्ये होता, मैदानाच्या आतमध्ये होता. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी पुढे गेलाय. आतापर्यंत जर बघितलं तर 12 धावा 4 बॉलमध्ये ते देखील खर्च करतोय. अजून 2 बॉल शेष आहेत. 8 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. अजूनही 2 बॉल शेष आहेत. त्यामध्ये धावा जर आपण बघितल्या तर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या देखील 50 धावा धावफलकावर 74 धावांचं टार्गेट आहे. स्लॉ फुलटॉस बॉल मात्र कार्पेटचा आणि बॉल देखील जातो वाईटिश लॉंगर रेंजर मध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय, मात्र एकच धावे ते देखील फेस केले जाईल एका धावेने. धावफलक जातो 51. 23 धावांची गरज आहे. 7 बॉल 23 धावा. इक्वेशन दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गावदेवी कोराट संघ देखील इथे जबरदस्त एक चांगली बॅटिंग साकारतोय आणि एका मोठ्या फटके आकाशाला गवसने घालणारे फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. देखील शॉर्ट पिच बॉल मात्र बॉल देखील गेला तिथे वाईटिश लॉंगर रेंजरमध्ये. तोपर्यंत एकच धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. शॉर्ट पिच बॉल होता आणि 100च्या बॉलवर एक मोठा फटका येणे खूप गरजेचं होतं, मात्र एक धावाली 22 धावा अजूनही गरज आहे. ती देखील 6 बॉल आणि 22 धावांची अजूनही गरज असणार आहे. 52 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 22 धावांची गरज असणार आहे. जे इक्वेशन आहे ते देखील अजून बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकार सिच्युएशन आपण बघितली पहिल्या षटकापासून आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 22 धावाची गरज अजून आहे, मात्र काही होऊ शकते. बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला कारण 74 धावांचा पिछा करतोय आणि 74 धावांचा पाठलाग करताना देखील इथे देखील आपण बघितलं तर जबरदस्त एक चांगली बॅटिंग देखील इथे साकारली. जबरदस्त षटक आहे. त्यावेळी देखील फुल टॉस बॉल केलाय, स्पिच हिट केलाय. बॉल देखील अजून एक धमाका, बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. षटकार पॉट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये देखील 22 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर इथे षटकार पेश केलाय आणि आता मात्र अजूनही 5 बॉल आणि 16 धावांची गरज असणार आहे. जबरदस्त आपण जर बघितला तर पहिल्या षटकामध्ये इथे देखील धावा खर्च केल्या होत्या. अजूनही 16 धावांची गरज आहे आणि 46 धावांवर गेलतोय भूषण. क्या बात आहे, जबरदस्त काय फलंदाजी आतापर्यंत साकारली आणि 46 धावांची इनिंग आतापर्यंत साकारली. आपण बघितलं कालचा दिवस 49 धावांची खेळी साकारली होती. सचिन फलंदाजाने एक धावेपासून अर्धशतकापासून दूर राहिला होता. सॉफ्ट डिस्मिसल फटका लिव्हिंग लागली होती. एस्टेनच्या मागे झेल पकडला होता. इथे देखील 4 धावांपासून अर्धशतकापासून दूर आहे आणि आपला संघ देखील पुढे घेऊन जाण्याचं काम देखील केलं. 46 धावांची विस्फोटक खेळी साकारली पुष्यने फलंदाजाने.
यावेळी देखील फुल टॉस बॉल, मात्र एकंदरीत आपण बघितला तर डीप मध्ये बॉल तर केलाय, तोपर्यंत देखील एकदा इथे कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न तर केलाय आणि 2 धावा इथे देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. फुल टॉस बॉल होता, त्याचा मात्र पाहिजे हवा तसा समाचार इथे घेतलेला नाहीये. आता मात्र 4 बॉल आणि अजून 14 धावांची गरज आहे. काय होऊ शकतंय आणि 2 धावांपासून अर्धशतकापासून दूर आहे तो देखील भूषण. 48 धावा लागल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून. यावेळी देखील फुल टॉस बॉल आणि यावेळी देखील आपण बघितलं तर नो बॉलचा इशारा तर आलाय आणि इथे धाव देखील घेतली जात नाहीये आणि नो बॉलचा इशारा दिलाय लेग पंचाच्या माध्यमातून. आणि याच नो बॉल जास्त प्रमाणामध्ये कमरेपेक्षा जास्त हाईट बॉल हाताला जातोय आणि कुठल्या प्रकारे धाव देखील त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. बिमार स्वरूपामध्ये हा बॉल देखील हाताला होता आणि नो बॉलचा इशारा आलाय आणि या पंचाने नो बॉल घोषित केलाय. नो कमेंट्स नो आर्ग्युमेंट्स. ती देखील अजूनही 15 धावांची गरज असणार आहे. अजूनही 13 धावांची गरज आहे. ते देखील 4 बॉल आणि 13 धावांची गरज आणि यापुढील बॉल देखील फिट आणि 2 धावांपासून देखील अर्धशतकापासून दूर आहे. इथे देखील आपण बघितलं आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. आता मात्र 4 बॉल आणि 12 धावांची गरज आणि मित्र म्हणे निश्चित त्या ठिकाणी सर्वाधिक हायेस्ट जे टोटल आहे 74 ते धावांचा पहिल्यांदाच जिथे पिच्छा करतोय आणि चेसिंग देखील करण्याच्या तयारीमध्ये. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. देखील स्टिकच्या बाहेर बॉल हाताला जातोय की जबरदस्त परफेक्ट फाईट टॉर्कर लिंक लाईनचा बॉल हाताला जातोय आणि काय जबरदस्त बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत 3 बॉल शेष आहेत आणि अजूनही 12 धावांची गरज आहे. 3 बॉल आणि 12 धावा आणि 48 धावांवर खेळतोय. क्या बात आहे. आणि जेव्हा देखील आपण बघितला तर डाबी इष्टी सोडून बॉल देखील इथे निघून गेलाय आणि वाईट बॉलचा इशारा देखील इथे दिलाय. 48 धावांबरोबर नो बॉल हाताला होता त्या ठिकाणी शॉर्ट डिस्मिसल फटका पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारे धाव देखील घेतली नव्हती आणि त्यानंतर 2 बॉल वाईट स्वरूपामध्ये हाताले होते आणि यावेळी देखील आपण बघितला तर चेंडू हवेमध्ये गॅप मध्ये फटका आणि हा बॉल देखील बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर आणि इथे देखील अर्धशतक झलकवलंय. जास्त 50 इथे देखील भूषणच्या नावावर हा रेकॉर्ड तिथे जातोय. एकंदर 9वा फलंदाज इथे ठरतोय. संपूर्ण आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत या सीझन मध्ये हा 9वा फलंदाज ठरतोय ज्याच्या नावावर अर्धशतक गेलंय. काही जबरदस्त इथे देखील आपल्या संघाला देखील पुढे घेऊन गेला. त्यामध्ये देखील चौकार पेश केला. 52 धावांची केली साकारली. अजूनही 7 धावांची गरज आहे. 2 बॉल 7 धावांची गरज. तर एकंदरीत का सुपर ओव्हर मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? कारण एकंदरीत 2 बॉल 7 धावा जर 6 धावा येत आहेत तर इथे देखील सुपर ओव्हर 7 धावा येत आहेत तर विजय इथे संपादन करेल. अजूनही सामना मात्र शेवटच्या मॅच पर्यंत शेवटच्या रडार पर्यंत इथे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे म्हटलं जातंय या तो जीत भाग्य या तो हार भाग्य और दोनों टीम चले नई मंजिल के लिए यही तो एक ही पन्ना पलटा अभी भी दूसरा पन्ना पलटना बाकी. 2 गेंद और 7 रन की जरूरत. इसका इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त समीकरण देखील कुठे होतं आणि कुठे नेमून ठेवले आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं 2 बॉल आणि 7 धावा. त्यावेळी देखील आपण बघितला तर चांगला फटका ग्लान्स केला. एकदा विधी देखील कंप्लीट केली. दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत देखील इथे एकंदर आपण बघितलं तर भूषण आणि एकंदरीत बघितलं तर 53 धावांची केली साकारली. मात्र इथे देखील संघाला आपल्या विजय मिळवून देणं खूप गरजेचं होतं. ज्या प्रकारे फलंदाजी साकारली आणि इथे देखील जर आपण बघितली आणि त्याचबरोबर अजूनही गोल्डन षटकार की 5 धावा येणं मुश्किल. मात्र इथे गोल्डन षटकार जर आला तर इथे देखील गावदेवी कोराड संघ विजय संपादन करेल. 1 बॉल आणि 6 धावा गोल्डन षटकार. शब्बरच्या बॉल मध्ये काय लपलंय, काय घडतंय, काय बिघडतंय, काय दडलंय, दशा ठरवणारा बॉल असणार आहे. शब्बरचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन षटकार तुम्हाला मात्र पेश करावा लागेल. गोल्डन 6 ची गरज आहे. बऱ्याचशा वेळेला आपण देखील बघितलं की गोल्डन षटकार देखील लागले होते आणि यावेळी देखील गोल्डन षटकार 6 धावांची गरज आहे. सर फलंदाज देखील खेळपट्टीवर असेल तो देखील
गणेश फलंदाज आणि त्यानंतर देखील योगेश फलंदाज नव्याने खेळपट्टीवर गेले. एक बॉल शेष आहे. काय मॅच आपल्या पाहायला मिळालं. एक बॉल 6 धावा. ज्यावेळी देखील आपण बघितला तर बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि इथे देखील विजय संपादन केले. चौकार गेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं आपण तर 2 धावेने ते पराभवाला सामोरं जावं लागले. आणि ते गावदेवी कोराड संघाला मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत ते देखील गावदेवी कोराड संघाने. आणि त्यामध्ये जर एकंदरीत आपण बघितलं तर 53 धावांची काय खेळी साकारली होती ती देखील भूषण तर जय बजरंग कुरुंद संघ अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स. हाडला गावदेवी कोराड संघ मात्र 2 धावेने तुम्हाला पराभव सामोरं जावं लागलंय. तर मॅन ऑफ द मॅच आवड जाईल